प्रोग्रेसिव्ह वेलफेअर ऑफिसर समृद्ध जीवन ग्रुप ऑफ कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे गेली 1.5 वर्ष उलटूनही दिलेले नाहीत। कोणत्याही प्रकारचे पेन्शन योजना यामध्ये देण्यात आलेली नाही। आपले गुंतवलेले हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी अनेकदा मॅनेजमेंटकडे याविषयी बोलणे केले, पण यावर काही योग्य उत्तरे देण्यात आली नाही। त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आल्याचं गुंतवणूकदारांनी यावेळी सांगितलं। याबाबत याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली असल्याचंही त्यांनी सांगितलं, परंतु जोपर्यंत याबाबत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा मूक मोर्चा काढणार असल्याचं गुंतवणूकदारांनी सांगितलं आहे। माध्यमातून आम्ही मूक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। हा मूक मोर्चा समृद्ध जीवनच्या ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून केलेला आहे, कारण का 1.5 वर्षापर्यंत कम्प्लिटली 1.5 वर्ष झालं जो अजूनपर्यंत लोकांना जो परतावा मिळाला पाहिजे तो परतावा मिळालेला नाही आहे आणि मॅनेजमेंटकडून कुठल्याही पद्धतीचं सहकार्य आम्हाला मिळत नाही। तर ह्या संदर्भात ह्या कामासाठी आम्ही समृद्ध जीवनच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। 2 हिअरिंग आमच्या झालेल्या आहेत आणि तिकडे CBIची चौकशीसाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत, पण लोकांचा जो उद्रेक जो त्रास आम्हाला होतोय त्या त्रासाच्या संदर्भात आम्ही लोकांना एकत्रित केलं आणि मूक मोर्चाचं नियोजन केलं आहे आणि पुण्यातून हा मूक मोर्चा सुरू केलेला आहे। आम्ही पहिला दिवस आपला 1 जून आम्ही पुण्यातून सुरू केलं आहे आणि हाच मोर्चा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंटिन्यू करणार आहोत। तिथून आम्ही महाराष्ट्र लोकांनी गुंतवणूक केलेली आहे समृद्ध जीवन फूड्स, समृद्ध जीवन मल्टी स्टेट ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये। गेल्या 1.5 वर्ष झालं लोकांना पेन्शन मिळत नाही आणि 2015 जुलैपासून GRC पेंडिंग आहे। मॅनेजमेंट समोर आम्ही वेळोवेळी बसून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही। आम्ही सुप्रीममध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली आहे। हा मोर्चा लँडमार्क बिल्डिंग हेड ऑफिस, फर्ग्युसन कॉलेज ते कलेक्टर ऑफिस